आज आमच्या फिटिंगचा दुसरा दिवस. काटे भाऊसाहेब आणि आमचे मोठे बंधू माझ्या काकांचा चिरंजीव आहे श्यामभाऊ म्हणून. MPSC थ्रू ते PWD मध्ये लागलेले आहेत, क्लार्क आहेत. त्यांच्या दोघींचं आगमन झालेलं आहे आता इथं. फिटिंगचा दुसरा दिवस. काटे भाऊसाहेब यांनी गाडी आता सावलीमध्ये लावली. मागील 2 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्यांची ओळख मी तुम्हाला करून दिली होती. काटे भाऊसाहेब आमचे कोडपिंपरीचे, ते मूळ रहिवासी हल्ले मक्काम बिलाली. ते आता आलेले आहेत दुसऱ्या दिवसाची फिटिंग आमची पूर्ण करायला. काल आमचे 2 सेक्शन झाले होते, एक मॉर्निंग सेक्शन, एक आफ्टरनून सेक्शन. त्याच्यामध्ये थोडं नागपूर्ण राहून गेलं होतं. हे आमचे मोठे बंधू माझ्या काकांचा मुलगा आहे. मी आता मगाशी बोलल्याप्रमाणे MPSC थ्रू ते PWD मध्ये लागलेले आहेत. हा काका, हाव का? बर. आता बाहेरचं सुरू होत आहे. बसून झाले वोल पाडून काकांचे, तर बाहेरून घेता येते. या साईडचे लाईटचे कनेक्शन पूर्ण झाले. आता काका भाऊसाहेब आमच्या फॅनचं कनेक्शन घेत आहे. आणि फॅनचं कनेक्शन झालं की या साईडला परत तिकडच्या लाईटाचं कनेक्शन घेतील. काकांच्या मशीनचं पुढचं चॅनल अटकून गेलं होतं मध्ये, लाईट गेल्या कारणास्तव. ते आर्थिकची वायर खंडित झाली होती, ड्रिल करण्यामध्ये तुटून गेली होती. काकांनी अतिशय छान प्रकारे जुगाड करून ती वायरचा सप्लाय पुन्हा चालू केला आणि आपलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली. इथला मेन सप्लाय काय आपण गेलो होतो की जी आर्थिंगची वायर गेलेली बाहेर, ती ड्रिल मारण्यामध्ये ना कटून गेली होती. मग काकांनी तिला बाहेरून शिडी लावून परत उघडून रिपेअर करून पुन्हा एकदा प्रवाह व्यवस्थित सुरू केला आणि नंतर परत कामाला सुरुवात केली. म्हणजे शाबूंची एक झोपून गेले. आता त्यांनी थोडा पॉवर ब्रेक घेतला होता झोपण्यासाठी. सगळा केळीतून आहे. जसं मी बोललो होतो बाहेर, पण मला एक फॅन घ्यायचा होता छोटा, त्यासाठी ते कनेक्शन आलं. आता नवीन झालं ते. हा आणि हे तर ऑलरेडी होतं एक लाईटचं, एक साईडची जे मला चॅनल लाईट लावायचे आहेत बाहेर, त्यासाठी आता हे नवीन कनेक्शन. तसंच इकडं पण एक येईल. जवळजवळ फिटिंग आता सगळं आपटण्यात आलेली. ज्याप्रमाणे मी काकांना पॉईंट सांगितले होते की मला असं असं लागणार आहे, त्याप्रमाणे काकांनी सर्व व्यवस्थित
आता लाईट आणि फॅन या ज्या वस्तू आहेत या बसवायचे बाकी आहेत, त्यांचे पॉईंट काढले गेले, फिटिंग पण होऊन गेली. श्याम म्हणते झोपासले झाली, त्याच्यामुळे श्याम आता खाटीवर थोडंसं रिलॅक्स सेशन करता येईल. झोपून गेली त्या भावाची पूर्ण. जजमेंट पाहत आहे काकांना एकदम काम फिनिशिंगमध्ये आवडतं, मला देखील तसंच आवडतं. कुठेही निष्काळजीपणा नको, हलगर्जीपणा नको. उशीर का होईना आणि काम मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. काकांचं बोल्ड भरण्याचं काम चालू आहे आता. जुन्या बोल्डला ऑलरेडी एक फॅनचं कनेक्शन होतं, पण मध्ये ते आलं ना बाहेर नवीन फॅनसाठी. काकाने दुसऱ्या बोल्डमधून एक कनेक्शन घेऊन ते इथं टाकलं. मध्ये काका बोल्ड भरत आहे. शेवटचं काम आहे आता आमचं. जवळपास घराचे सगळं फिटिंग पूर्ण झालेली आहे. आता काय करायला काका? आता फक्त बोल्ड जोडून झालं की आमची फिटिंग पूर्ण झाली. फक्त राहील मग बाहेर एक फॅन बसवायचा, मध्ये एक फॅन बसवायचा, इकडं या कोपऱ्याला इन्व्हर्टरची फिटिंग आणि लाईट. हा इथं एक बाहेर एक लाईट येईल साधा, इकडं ते शोची लाईट घेणारे 2 आणि मध्ये एक लाईट राहील. 2 दिवस लागले आम्हाला शेताचं काम पूर्ण करायला. संध्याकाळचे 6 वाजले. आता सूर्य पण मावळण्यात आला. बुलेट इकडे लावली आमची. काकांते माझ्या बर्गमॅनवर आले होते, ती त्या झाडाखाली लावली. झूम करून बघू शकता तुम्ही. आपला बुलेट राजा, माझी आवडती गाडी.